तळी तर वानाचं सडक्या बोकाचं दळभद्रा माणूस भेटलाय मला नाही कोणाचा. कुठं चालली? कुठं चालले म्हणजे मी कुठं जाईल? कुठं जाईल म्हणजे? तुमचा विचाराचा काय संबंध येतो? अरे पण कुठं चालली एवढी नटून थटून? कुठं जाईल मी? तुम्हाला काय करायचं? तुम्हाला आहे ना तुमचा नाद लागलाय ना, तेवढा नाद पुरा करा. इथे या माझ्याजवळ, तिथून नका बोलू. पण एवढी कायला भूक होती कामान दामाचं गाव गोळा कर, जरा गप मार ना, जरा गप जळ ना घरात. नाही नाही आता घरात राहणारच नाही ना, तुम्हाला घर मोकळं ठेवणार आहे. मग काय घोड्या बसून ना? तुम्हाला नाद लागलाय ना त्या कोंबडीचा. कोणच्या कोंबडीचं? तुला कोण सांगितलं उलटे उद्योग? उलटे उद्योग? मग आता गाव तुमच्या नावाने ठोठा करताय म्हणून नवरा किती नादिक आहे. मग तुमच्यापाशी राहायचा काय फायदा आहे माझा? नको राहू मग. नाहीच राहणार. मग जा मग, जात असते. जा ना, बघा तुम्ही कधी जाते इथे बावळा ठेक काय कुठं मला नाही राहायचं नाही तुमच्यापाशी. का नाही राहायचं? नाही राहायचं. तुम्हाला बाहेरचा नाद लागलाय. मी पण आता तिकडे तुला बाहेरचा नाद लागलाय म्हणजे मला माहित नाही काय. तुला काय माहिती? साड्यान फिड्या काय चालवलं बावळा मी चालले माझं घर सोडून. मला जबा तुला मी गोडी सांगतो, आता गेली तर परत यायचं नाही. नाही यायचं. मला नक्की? जाळ झाला तुमचा तिकडे. आणि जर परत आली मग नाही यायला मोकळी. तुम्हाला दुसऱ्या बाया भेटत, मला नाही भेटत का तिकडे? हा, जा मग कर नावर एखादा. हा तरीनच. खेपाडवानाचं लय वेळा सांगितलं तुला, जाऊ काढ खोकाड्यात दे तू. हा तुमच्या खोकड्यात खायला मोकळी. कुठं निघाल तू? तुला किती वेळा सांगितलंय शांत बसत जायचं घर. मला नाही बसायचं तुमच्या घरात शांत. तुला काय अडचण आहे? काय कमी आहे काय तुला? म्हणजे काय बायांचं कमी? नाद आहे तुम्हाला. सारं गाव कोण खोटं बोलतंय? बोलायला बायांचं नाद लागलंय. आहे. अख्खं गाव सांगत आहे. काय रे बावळा ढेकर? मला जायचं नाही तुमच्यापाशी. मी काय तो खराब बिरात आहे काय तुम्हाला मागे लागली हात पाय? खरातच तुम्ही खराताच्या वर्गमत करायला लागलेत. काय 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 झालंय काय नाही? आखे लोक म्हणजे नाना खराते नाना खराते. अरे तू डोक्यात लागली काय मग कर नावाची बदनामी करते घे ना. मी काय बदनामी करू? सारे लोक करतात बदनामी. कोणचे लोक म्हणले होऊन दे बरं मला. कोण मस्त लोक म्हणल्यात. तुला म्हणलं कोण नेमकं? मस्त म्हणणारे म्हणल्यात. ते म्हणणारच मला नाव सांग बरं, त्याच्याकडे बघू तुम्ही. मी नाही सांगायला मोकळी. बघ तुझ्या बहीण भावाला मी सांगा बरं का तुला गुढी हा सांगा सांगा करा. सांगा माझ्या बहीण भावाला सांगा सगळ्या. फोन करू का त्याला? हा करा बिंदास करा. फोन केला तू परत घेणार नाही मी घरात. मला यायचं नाही तुमच्या घरात. नाही यायचं? नाही यायचं मला घरात. खरं खरंच यायचं नाही. मागत पडून तुला मी अजून बी सांगतो, 1 मिनिट थांब, जाऊ नको तिथं जळ घरात. मी काय तुमची इथं कामाला मोल करून ठेवली काय मला? कोणचं काम करून दमतीर तू? सर काम तर मीच करते. काय काम? घरातलं काम कोण काय काम केलं काय तू? तुम्ही मोल करून लागली काय घरात? काय दोघा जणांचं जेवण तयार हा करायचं मग 5 जण. करावं तर लागतंयच ना. दोघाचं करू नाही तर चौघाचं करू, पण करावं तर लागतंय ना. करण्याला महत्व असतं. मी दुसरं लग्न करीन बरं, बिनधास्त मी करा. गुढीच सांगतो. बघून तुमच्यात दम आहे का? आणि तुम्हाला कोण देत मी मग तू गेल्यावर मी काय जगायचं? मला कोण खायला घालीन? सांगितलं ना. तुम्ही कसे करता मी बी आता तू बघते. म्हणते मला राहायचं नाही नाही राहायचं आणि मला. मग मी काय करणार आहे सांग बरं. तिकडे काही करा मला नाही. काही करू ना? हा. नक्की ना? हा नक्की बर का? नक्की म्हणजे मग काही करीन मग आपलं. जवळ माझी सोडचिटी होत नाही ना, तर तुमची ताकद पाहिजे ना फक्त. हा ना? हा. बर तू लई स्वतः शानी समजित. हा, आहे तुम्ही छानी. तू मारायला जा, मी बी बघतो. हा. तुला बी नाही कायमची सोड चिठ्ठी दिली तर मला बी नाना म्हणतील. कोण? हा बघू ना आता. हा दिसेल ना तुला बी. दिसन. हा चाललंय जा मी. 1 मिनिट आहे इकडे इकडे. आता काय काय आता राहिलंय? जर गेली हा. तर स्पष्ट सांग, परत येणार नाही. नाही यायचं मला जा. नाही यायचं? नाही यायचं. नक्की. हा. ते पिशीत काय चाललं बघू. माझी साड्या आहेत काय? नाही घरातलं हे काय? सोनं नाणं काय हे चाललं काय? मला बघू. त्या साड्या आहेत ना काय? सगळं चेक हा चेक करा. तुमचं नाही सोनं नाणं द्यायला मोकळी. ती गळ्यातलं काढून ती. काय संबंध? ती गळ्यातलं माव आहे. माझ्या भावाने केलतं. तुझ्या भावाने कोणचं केलं? हा. किंवा भावा लागलं ती छटाक भर करायला कधी केलं तुझ्या भावाने? काय संबंध? दे गळ्यातलं इकडे चल. असली 10 गाड्यातली घेईन. दे दे, दे. हा. हा, दे. त्या इकडे माहिती. आणि 1 मिनिट आता गळ्यातलं फेकून दिलंय ना, हे काय आहे माहितीये का तुला? हा, काय काय सांगा. मंगळसूत्र. हा. बरोबर ना? हा. आजपासून अधिकार संपला. हम्म. परत यायचं नाही. घटस्फोट नाही, काहीच नाही, काहीच नाही. हा. आणि तुला कशी राहायची ना तशी राहा. मला नाही परत राहायचं. माझ्या घरी यायचं नाही. हा. हा तुम्हाला घाणवाणी बायांचा नाद आहे. मला बोल ना, तुला बाळायचं ना दे. सारी दुनिया सांगती, सांगणारे सांगत्यात. सांगणार तुला काय सांगणार? धरून दाखवीन मी तुम्हाला बायांचं. सांगणारे म्हणते आणि एखादा येरी जीव तिथे जाशिंग जीव ज्या द्यायला. दिवशी मी धरून दाखवीन त्या दिवशी काय करता? त्या दिवशी मग आपला मी जीव देईन. देतात ना? हा. आणि नाही दिला मी फाशी देईन. हा जा दे. निघ एवढं परत जाळ होऊन द्यायचा. हिला मंगळसूत्र एकदा घेतला आता ही परत आलीच नाही पाहिजे. बेत काय होऊन येते तू का आली? अयो कुठे गेलं ती ब्याद? बेत दिलं पाठवून चालू दे. मंगळसूत्रच काढून घेतलं. मंगळसूत्र काढून घेतलं. लय वाईट वाडी रोजच 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 किरकिर. तुमचं काहीतरी लफडे, तुमचं काहीतरी लफडे. तू कुठं होती?
अरे गावात लोक सांगतात आपण पुढे मुळे भेटलं तर एकाची दोन गावात लोकांना दुसरं काय काम आहे एकाचे 4 तोंड हा, लागत नाही तुम्हाला. मी त्याच्यामुळं- पहिला सांगत होते ना मी अगोदरच. तुला काय सांगत होतो मी काय म्हणत होतो तू सांगत होती पण मग आता कधी ना कधी माहिती होणारच आहे ना. तिचं मंगळसूत्र का घेतलं मग तुम्ही का मला मग ती द्यायचं? म्हणली मला राहायचीच नाही मग ती मग तुला द्या द्यायची मला, हा दर मला तरी होईल हा तेवढं. घाल. नाही नाही ती मला म्हणली राहायचीच नाही मला तर म्हणली जा मग राहायचंच नाही म्हणली. मला राहायचीच नाही म्हणली मग तुमची मंगळसूत्र काढून डायरेक्ट देऊन गेले का? मा छातडा फेकून निघून गेली मग तिला यायचंच नाही म्हणायचं. तिला यायचीच नाही आता मग आता आपलं आता काय मोकळं झालं राहणार आता काय ब्यावी आणि आली तरी 1-2 लाख देऊन टाकू तिचा जाळ करून टाकू तिकडे खड्ड्यात जा तिकडे 1,00,000-2 लाखांची वेळ ऐकायची आणि वेळ. काय करणार आहे काय करणार? आणि नाही दिल्या काय करीन कोर्टात गेलो काय करणार? काय कोर्टाला भेटय कोण असं थोडीच होतं. अरे तू काल भीती एवढी तुला काय करायची तिला मी अशी पण कुणाच्या बापाला भेट नाही पण मग सांगते काय तुम्हाला. असे फार नको नको करून सोडतो एखाद्याला मग त्याला तिला भीती काय तू येऊन तिला आली तर काय खाटीत काय ती आणि द्यायचं काय कारण येत नाही एवढं तू बिंदास राह नाही तर एवढ्या घंटल्यावर मला पुरवता आता सगळं देतो ना नावचं करून अजून काय का म्हणून नाही तर एवढ्या घंटल्यावर म्हणतात की ती फक्त तुला लायसन दिले हा हे ठीक आणि आहे. ही काय ही कोणी काय पहिलं कोणाची ते हाय की हो पण एवढ्याशाने काय सोनं अरे म्हणजे कसं आणखीन माणसाने देता इतकं येणार. मोठं असावं, एवढ्याशाने काय व्हायचंय? एवढं मोठं सोनं करायचं म्हणलं ना आता तर मला सगळे वावर विकावं लागतील वाटा 1-2 एकर ऐकलं तरी एखादं एकर इकलं तर पण इकायची काय गरज आहे आपल्याकडे आहे इकायची काय गरज आहे वावर म्हणा वावर इकन वावर इक भाजून द्यायचं करून थोडंफार मग मग करू ना एवढं काय टेन्शन घेते कधी करू कधी जाऊ आज म्हणलं तरी जाऊ. तिथे काय आलाय भाऊ थांब आलो एक मिनिट तुम्ही थांब काय रे येणला का बाहेर इकडे काय काय काम होतं हे जरा काम आहे काम आहे मी आज जाते तुम्ही बोला. कमीच येऊ हा बोल ना काय काम आहे बोल अरे जरा काम आहे माहित माझ्याकडे बरं बरं आलो आलो अरे मीच येतो नाही का तू काय येतो आत बरी आहे जाऊ दे काय मोकार तुला बी ताण दे माझी आहे लई. बरी आहे आतमध्ये काय रे लय निवांत बसलाय बसलोय भाऊ काय करतो म्हणा तानाचं ना ऊन लई तापत आहे का बाहेर ऊन लय जाऊ तापत म्हणलं चला ना कुठे यावं जाऊन आपलं जरा काय येणं केलंय आलतो असंच आम्ही आराम करावा जरा शिक म्हणलं म्हणलं जरा ऊन लागत आहे हा वावरात बी लई मोकार तारस होतो म्हणलं चल नाना पैसे गप्पा आणावं हा, मग पण गप्पा आलाय तुला हे टायमिंग सापडत आता टायमाचं काय लागा ऊन लागायला लागलं माणूस कुठं बी असं जवळ करतं का बरं नाही जाऊ दे बोल काय काम आहे जरा पटकन पाणी बिनी पाजावा काय लागा माणूस आहे तू पाणी पाजू मग पाणी पाजू हा मी काय म्हणतो काय ते काय झालं का मग नाही काय नाही पाजतो ना पाणी तुला हा, मग ती पाणी मिळते जरा हा पाणी देतो पाहुणे आले बस जोडीदार आहे का कोणी नाही जोडीदार आहे म्हणून पाणी पाजतो ना त्याच्या पाण्याचा काय विषय जरा संडगार अय, कोमल काय म्हणताय? पाणी आण रे आले गार राहणं म्हणावा गार सांगितलंय रे मग? काय ते उन्हातून आले मग ठीक आहे कोणाला पाणी पाजतं? ही कोण हे कोण म्हणजे काय मला कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे म्हणजे असं कस काय बस याच्यावर बस कोण आहे म्हणजे असं कस काय म्हणतो तू ती वहिनी अरे वहिनीचे नाही काय डोक्यात लागलं काय आता वहिनी नाही मग कोण आहे मी? का माहित नाही काय आणलं सांगितलं ना तुम्ही. माझ्या डोळा बरोबर आहे खरे मला काय ते गोळ तुला प्रॉब्लेम काय झाला तुझा बरं उद्या बिद्या सांगा तुला जा. खरं सांग ना अरे वहिनीचे काय होय हा तुमच्या गावातले लोक भाव चढवलेत काय? बावचाळे लोक नाही वहिनी नात्याने असं ना ही दुसरी बायको अरे मग असं का बोंबलायचं तेल दिले आपण खरं काय हा सकाळी दिले आपण मग तिला डोकं खायला लागली मला जा दुसरी आणतो आता काय जोबर बोंबलायला का तुझ्या जबरचा काय विषय आलाय आणि लोक दुसरी लगेच दुसरी म्हणजे पहिलेच होते ग बस असं आले, काय डोक्याची वाईट अहो, तुम्ही नाद करा लग्न नादाचं कुठं हा, लग्न झालं 5-6 वर्ष बरोबर आहे झालं बा. 7-8 वर्ष झालं लग्न झालं नाही तू वयात आली मग पोरग एवढं आम्हाला खरं काय? मग होय, सगळी यंत्रणा चालू ठेवली हे मसाजला काही व्हायनाच काय वर सांभाळा डोक्याला ताण नाही तिथं नाही पण शिकलं तुझ्याकडूनच पाहिजे काय बरं नाही बरोबर आहे अरे काय अरे एवढं डोकं तू काय खातो नेमकं कसं काय चालतं आता ती पुढलं नाही सांगत तुला मी काय खातो तू उद्या सांगन तुला हा ना मला निवांत सांगला काय हा. असं डोकं माय सुद्धा तू चालू आता पाहिजे. जातो घरी जातो मी थोडस काय होतंय आम्हाला थोडस हा तुम्हाला जरा ती सवड लागत असं नाही ना नाही सवडीचं काय नाही नाही ना? पण थोडस पोरं मोठी झाले आता बोलायचं आता पोरं मोठालं झालं शाळेत जात असतील शाळेत मोठं पोरग आहे आमचं 10वी-12वीला मुसलं शिकलंय मग तुला दाखवू का भैया इकडे रे ती काय करते ये इकडे काय म्हणते शाळेत जातो आता हा शाळेत दहावीला आहे का हा नाही आता 8वीला जातोय काय बघ पोरसच घेऊन आलो डायरेक्ट डोक्याला हेडा काय नको माणूस म्हणलं आहे तू
मग नाद नाही पुढे करायचं तिच्या नादी लागत का म्हणता आमचं ती तेवढं सांग बाबा तू काय खात होती काय हा तू जा आता नंतर सांगत थोडीशी तुला जरी फुटली ना तरी बरोबर नंतर सांगत तुला जा. या वयात ह्यो धिंगाणा. अरे मग त्याला काय लागेल नाव लागेल तुला. ती नानाचा धिंगाणा म्हणतात ना, नाव आहे ती. एक नंबर माणूस येऊ का मग हा जातो आता काय असं चमते हा चल हा. येतो ये मी. निवांत. हो हो. जा बाया तू खेळायला आता अजून तुमच्या गावातले लोक ऐक ना अजून गावातल्या लोकांना माहितीच नाही लय जणांना होय. आता माहित झालं सगळं बोबट आता धिंगाणा चालू आहे सगळं. हा ती तुमचं नावच पडलंय पण नानाचा धिंगाणा. चल चल घरात चल मरू त्याच्या आईला जाळून मला काय बाई नाचते हो भारी. थांबा थांबा. काय नाही काय नाही इकडे काय दिसतो. अरे अहो, काय थांबा, नाही बघू दे की मला पण. तो- एवढं नेरवाने बसून बघत होते बा, आता मला मला बघू द्या ना. बोलतानाच काय करू दा अगो भया हे असले बघत होते काय तुम्ही? हा हे असलं आवडतंय काय तुम्हाला? आलतो मोबाईल लावून बसलो तो बघत अरे दलिंदर माणसा लागाटे नाचत- त्याला हा? नाचत होती ती बाई, मग मी नाचत बघत नाचत होतो. माहिती एवढे एवढे कपडे घालून हा लायकी आहे का त्या बायाची? आणि ते बघत आहे तू डोळ्यानी मग आता काय करू दलिंदर किड्याचं पण काढल्या सारख्या वाकाच गप्पा आहे, थोबा आहे, काय नाही बोलू. हे असलं बघत आहेत का कुठं आपल्या मी काय- अर्धवट कपड्याचं चड्डीवर येते बाया अरे ती हा? त्याला आलतं म्हणे Insta ला आहे. अक्कल आहे का काय बघावं ते सुद्धा मोबाईल मध्ये कळत नाही का तुम्हाला काय बघावं आणि काय नाही? चालला टाइमपास आपला काय टाइमपास चालला तर ह्यो बघत होतो मग डान्स काय? मी कशी नाचते भिंताड दिशीन वाजून एक मुडद्या नवऱ्याला असं बोलून फिल्टर लावलंय फिल्टर इथं ओरिजिनल बसलाय जवळ त्याला बघ तिकडे ना घरात होती ना ह्याला मला बघायचं सोडून त्या बाया बघत बसलाय दलिंदर आवला आता हे नाही बघत बाई तुझ्या पाया पडतो पण कशा ते मोबाईल ते फेकून तिकडं नको खिचट फेकून द्यायला का नको फोन येत मला बायांचे नाहीत येत असेल काय सांगा लायकी आपण नीट बोल की तू हा नीट नवरा आहे, बोल की. कोण आहे विधवा? नवरा आहे का कोण नवरा असलं फोटो बघत बसलंय म्हणून काय बघत नाही काय कोणी कोणते कोणते नवरे बघत आहेत जबर शेजारी ते काय नाला पाहिलं बघत आहे का बघून या बरं मी काय गेलो त्या नानाकडे मग कशाला मला मला म्हणतात ना सारा दुनिया चाटाळ हा, असू द्या त्या माणसासारखा माणूस नाही हा तसंच आहे तो येऊन लागत आहे म्हणून चला बसावं घरी जाऊन हा हे फोटो बघत होय असल्या बायांची देऊ का एक मुस्काडीत मग काय घरात येऊन गप्पा मारण्याचं गरम होतं मी येऊन आला लागत कोणी आहे काढला. त्याला. लगेच वागाड्यावारे काही बी लगेच थोबाडे काही बोलत माणूस सुटले तिथं लगेच. काम करतय तर ही तर नाही, नाही. हे करीत काम करू, मोबाईल करू, मध्ये बघ आता काय बायांचे चड्ड्या आणि सुड्ड्या बघत बसले चवनच होता त्याला काय काम करते बरं तुझ्या कामाचं काय सांगावं बरं नांगरच उडी तू नांगोर सोडी ती ट्रॅक्टरची गरजच नाही लागत हे आपल्याला शांत व्हा, डोकं नका खाऊ बरं का मक्कर माझं मग तू काय माहिती डोका दे मोकार मी अशी वाजवीन ना एक उलट्या हाताची माझ्या हात काय कुठे हा, गेलं काय मला नाही माहिती कुठे गेलेत हा मग मागून लागणार मी तू बाहेर काढी हा मेंदू बाहेर काढित चल साईडी कार आली रडत काय झालं हा काय झालं परवा दिले तिकडे चाईला काय झालं कशामुळं रडू नको घर सोडून आले निघून मला राहायचं त्या माणसापाशी तुझ्या बायांचा नादी त्या माणसाला घ्या ऐका ह्या बाबाला कमी आहे म्हणून तू दुसऱ्याचा आणि माझं तुझ्या काय नवऱ्याचा मोबाईल सांगतो. मध्ये फोटो बघत बरं लगेच फोटो बघितलं म्हणजे तुला लगेच बाहेरचा नादी तुझा फोटो बघत माझ्या नावरा काय कोणत्या बायासंग लग्न केलंय का काय काय माहिती त्याला तू व्हॅल्यूच देत नाही मला बिलकुल तू एवढी तांबाडी आडवा तेवढा करायचा ना चांगला आडो तिडवा करायसारखा माणूस आहे का तो काय बोलून देत नाही एक शब्द मी तो चाल त्याकडे पगावर लागलं लय ते त्याचे नखरे लय झाले काय मत झाले काय गळ्यातलं वेळातलं सगळं हा, काढून करतो, घेतलं करतो. त्यांनी. अरे देवा हे तर तुमच्यावरच निघला माझ्यावाला मी काय नाही करीत बाई. दलिंदर आहे, माणूस दिन मुस्काडी तू का ठेवून बस आधी बाई माझ्या नको मागा सारख्या अवलादीचं आताच मोबाईल मध्ये फोटो बघत होत हे पण तसलंच आहे नाही मी नाही गिन्यान गेलेली अवलाद मी माझं सांगायला आले तुम्ही तुमचंच मांडीत बसले. आडवड वाड्याचं आहे आता काय सांगू तुला माहेर निघून हा माहेराला मी नाही जाणार मी नाही मोकळी हिच्यासारखी बाया ठेवली का काय पळून तर नव्हता ना गेला राहायचं ना तिथं आणि ते दुसरी बाई ठेवली, लग्न केलंय काय नाही मग? काय लग्न केलं? माहिती लग्न केलंय का काय काही सांगत बी नाही काही नाही चला, गावात त्याचं बघू लक्ष त्याच्याकडं. पण नसतंय कसं मी नाही येणार आता त्याच्या नाही नाही चल माझ्या सोबत तू आमच्यावर यावं लागेल असं थोडीच नाही असतं. जाणार मी नांदायला आता झालं काय त्याचं एकदा काय झालंय काय नाही अरे पण तिथं त्याला गेल्यावर दुसरं करू ना, करावं लागेल ना. करू ना. काय म्हणतो मी दुसरं लग्न करणार डायरेक्ट धडधडी हा कसं लग्न करतो बघून त्याची हात पाय काढितून मग मी कोणती बाई आणली काय ना भटक भावानी हा म्हणजे आणली नाही आणीन असं हा आणि म्हणते ते मी. एवढी ताकद होती त्याची आणायची काय भरोसा आहे मी आल्यावर काय करीन काय नाही मी असताना अरे मग तू ये- रंगरवली दाखवतो तू ये ना एक काम कर तिथून मला फोन करायचा होता आणि मी आम्ही आलो असतो ना तिकडे बघितलं त्या सुभार पण मला राहायचंच नाही त्या माणसापाशी राहायचं काय रे झालं त्या कुठे जायचंय माणसाला आता इथं राहायचंय का मी माझ्या बापाशी राहील
बरं राही इथं घर आहे ना, पण त्याला तरी ठेवलं पाहिजे आपण. आणि परत दुसरं वरतून माझ्या मड्याला तुला असं वाटतं का मी तरी राहा मी म्हणतो तसं नाही म्हणत. हा. ए, थांब नको, कुठं जाऊ, थांब, मला एक थांब. नवऱ्यानं ताप दिलाय त्याच्यात अजून तुमचं पण चालू झालं लगेच. तिचं काय नको ऐकू, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. माझ्यात झालाय. त्याच्या आहे ना, त्याच्याकडे आपण त्याला आहे ना हे करावं लागेल. त्याचं आहे ना, त्याचं समाजात पाहावं लागेल चांगला. थांब एक मिनिट, आमच्या शेजारच्या माणसाचा फोन आलाय. हा हॅलो, हॅलो हा बोला ना. वहिनी कुठे आहे तुम्ही? अहो मी घर सोडून निघून आले, भाऊजी माणसांनी वैताग दिलाय मला. घर सोडून घ्या, आता कुठे आहे? आता मी माझ्या दादाच्या घरी आले. अहो काय वहिनी राव, काय काय उद्योग वाढवलाय तुम्ही? काय उद्योग वाढवलं मी? बिबट्या घरात घुसलाय तुमच्या. बिबट्या? मग अहो पण घरात मानावर आहे, मग त्याला काही ना बिबट्या. आता काय खायचं खाऊन दे खाल्लाच पाहिजे त्याला. माझा नवरा आहे ना. नाही. लय मोठा उद्योग वाढून ठेवलाय राव. काय बिबट्या घुसला, खाल्लं काय माझ्या नवऱ्याला? मला नाही वाटत बाबा तो येऊच तर टिकन म्हणून. हे अरे जाऊन दे, मरू दे आपल्याला. लय नका असू, हसत नाही, रडते मी. रडायचं का? ही काय केलं गेलं का कोणी? लय time नका थांबू तिथं. नाही टाइम नका थांबू म्हणजे. अहो यो बिबट्या पुरा खाऊन घेईन राव. मी आलो लगेच. आखा खाऊन घेईन का? नाही, जाऊन दे यार, खाऊन दे त्याला बरोबर. ठेवा. लायकीच आहे माणूस तू. ठेवा दादा. हे ना नालायक म्हणून टाकलं. हॅलो वहिनी. कट नाही झाला. हॅलो, अहो त्या बिबट्याला आहे ना एक पिलू बी आहे संग. पिल्ला नेमकं काय म्हणायची? हो, तिला थांब, थांब, सकट आहे थांब, थांब, बिबट्या. थांब. त्याला वेगळंच काहीतरी म्हणायची. काय नाही वेगळं म्हणायचं. बिबट्या घुसला पिल्ला सहित आणि तुमचं वेगळं काय आता? दादा काय रे माझ्या नवरा. खाऊन दिलं मग मामा, कोण आलं त्याला? दुसरीकडे नाही, चालतं मी कधी पण. चालले, मी चालले, मी येडा मी फुकण्याचा. चालले. चल, 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 हे थांब, आम्ही पण येतो. चल आलं काय डोक्याला शिनी. चल. अहो काय वहिनी कवाची वाट बघतोय राव तुमची. मग तुम्ही पारा करत होते का आमच्या मग घरात? काय करणार ती गाडी बिडी बोलवायची नाही नसली, ती वन विभागाची. आता ती कसं आहे पाहुणं, तुम्हाला सांग का लगेच नाही बोलावतोय गाड्या बिड्या. का मग काय खाल्ल्या बोलायचं काय? हा खाल्ल्यावर म्हणजे म्हणजे माझ्या नवरा खाल्ल्यावर काय? ती जाळीन बिळीन ती लय राडा असतोय. हा, मग? माहिती का सोपं आहे काय ती? आणि मग कधी त्या बोलायचं संग आहे पिल्लू बारक. असं ना मग ती काय बारीक आहे का? लय एवढं बी बारीक नाही. मग नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? एक बिबट्या हा त्याच्या संग पिल्लू हा. आणि ती इकून घुसलं आणि पलीकडे गेल्या दोन्ही इकडून मुस्लिम पलीकडे निघल्या. मग ती दाजी कुठे आहे? घरात. मग त्याला काय केलं नाही ना? त्याला काय करते हा मग काय एवढी काय घाबरत काय ओळख आहे? काय तवा? त्याला काय करताय? त्यांच्या संग बोलत होता. अयो, मग बोल का बिबट्या आहे काय? बोल का बिबट्या आहे? हा बोल का म्हणजे काय सोपं नाही तो. असं कसं बोलत लय होते? बोलतोय. तुम्ही अशी लांब लांब पोहतान काय लई? तुम्ही इकडे या. काय वर्ष येतो काय नेमका आमचा? नाही तसं नाही काय काय होतं ही ना थोडं बंदोबस्तात काम करावं लागत. म्हणजे मग नेमकं काय मला ऊट सुटकीत लगेच बिबट्या करीत बोल पडायचं का काय? बिबट्या आणि बंदोबस्तात काम मग? म्हणजे काय? ए दादा ह्या कसं माणसं आहे? नको ऐकू. चल बिबट्या घरात शिरलाय. चल लवकर. बरं मी शेजारी फोन तुम्हीच केलता का? आणि मग काय दुसऱ्याने केला काय? असं. चल तू नको या हो, माणसाचं. मला कसं वाटलं दादा, लक्ष ठेवायचं ना मग तोपर्यंत की गेलं बिबट्याला- काही करू शकतं. हाल तिथे रागण. मग हे? बिबट्यानं नजर राखायची ना. बरं ह्याला करते? झालं रान मोकळं सगळं. हा ना. म्हणजे वहिनी काय नाही म्हणजे बिबट्या का त्या दाजीला? नाही, मग बिबट्याला दोन्हीला बी रान झालं. मोकळं बरोबर आहे ना. मी घरात नाही म्हणलं. तो बिबट्या एकटाच शिरलाय घरात. असं. मग तुला बिबट्या देतो काय? मग आणि ते दाजी बी आहे ना, तुला बिबट्या देतोय. हे माणूस काय डोक्यावर पडलेलं आहे. आमचं कुठली कुठं रान बोलत. अख्खं या व्यक्तीचे जीव लय अवघड आहे. रानात सुद्धा येत नाहीत. नुसता आवाज जरी ऐकला ना तर बिबटेन सगळे फरार. मग ते दाजी काय अडवून करतोय मग? ते चालू असते ती गडी जरा नादी की. नादी की थोडा हम्म. तो काही करू शकतो. त्याने माझ्या हिशोबाने 90% म्हणजे ती काही करू शकतो. काही बी करू शकतो. हा तो बघतो इकडची त्याकडे. दुनिया तिकडे करू शकतो. त्याकडे बघतो ना काही कसा करतोय तो. हा. त्याला नाही घरात बिबट्याने बसवलं खाल्लं ना. असं आतापर्यंत. चला. पाहुणं तुम्हाला मी एक सांगू का, हम्म, जिथं तुमची अक्कल बंद पडती ना हम्म. तिथून त्याची चालू होती. चालू होती, मग त्याची आहे ना अकलच बाजूला काढतो आता. अक्कल नाही त्याचं काहीच नाही करू शकत तुम्ही. अरे दादा चल अहो, तू खायला एवढं जा. वहिनीला नाही रगाडला त्यो तर तुमचं काय तुमचं अंगवठ आणि ती बघा. ती बघतो मी आता तिथे हो, गेल्यावर. काय ती? तिथे गेल्यावर बघतो काय करायचं मी. काय नाही आगाव ठेवला का जाऊ. आणि तुम्ही कुठे गेलते? मी माहेराला गेलते. का पिशी नेली काय? हा म्हणजे यायचं नव्हतं का माघारी? नव्हतं यायचं. म्हणजे आता खाल्ला म्हणून आलात काय? मग आता कुणाला बी काळजी लागते. असं बिबट्या तुम्ही बिबट्या घरात घुसलाय म्हणल्यावर. काय नाही, 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 असं माझा किती केलं तरी नाही तसं काय नव्हतं एवढी अडचण होतो मी थोडंफार इकडून तिकडून लक्ष द्या. बिबट्याने खाऊस तर. नाही काय बिबट्या खाईनच बहुतेक बहुतेक आता थोडाफार वाचला तर वाचला. अरे चल ए दादा. अहो, याचं हे थोडं अवघडच आहे. लय लय असं गप्पा नका जाऊ. म्हणजे दमाने जाऊ का? हा बिबट्या पुढे नाही अंगावर येईन हा आपल्या. तुम्हाला खायला बसलाय. हा तेवढं दमाने आहे. आता चल. तो घराबाहेर काय मला वाटत नाही निघन म्हणून. हे? हा.
पण ते दाजीला तर घरातून बाहेर काढावं लागेल ना. बच्चे लोक घेऊन हा, आले ते संग. तसलं पिंजरा बिजरा हा, आला की ते काय- हा ना. हे काय पाहुणं हो, काय हो, कळलं? एक भाऊ, काम करू. ऐक ना वन विभाग अधिकाऱ्याला त्याला फोन लावतो. लगेच ते तुम्हाला फोन आपल्याला लावता तसं- येणार नाही. नाही, पोलीस त्याला स्टेशनला फोन लाव पूर- बाबा, पोलीस स्टेशनला त्याला प्रूफ फोन लाव. लागतो, ते फोटो काढावा लागतो, फोटो काढून टाकावा लागतो, तेव्हा ती येत्या. गावात आहे का बिबट्या म्हणजे काय खेळ आहे का? हा? हा? जबरदस्त बिबट्या आहे त्यो. काय आता तुझ्या घराच्या- नाकाला लागले काही कोणाच्या वाढू नाकाला हात लावित पंजा आणू शकतो त्यो. नाकाला लय वाढू हात लावित त्याच्यामुळे म्हणलं असाचे बिबटे एकच नंबर. एवढं सुंदर आहे अहो, तुम्ही करा काय भांडण का सांगावं बिबट्यापाशी? माझा नवरा एकटा का सोडला बघ? मी तुम्हाला पाणी आवडायला प्यायला लागलं. गेलो. अरे तायडे बिबट्या नाही बाया घरात घुसली चल पळ! यायला काय इडी आहे? चला आणि काय माहिती का तुम्हाला हा, बिबटीने बिबटीने त्या लक्षात होतं आमच्या मग एक काम करा. ते लक्षात आलं काय करू एक काम करा दादा तू आवाज नको देऊ वहीन तू मी पण नाही देत. मीच तुम्ही काय आवाज. तुम्हीच आम्ही द्या. साईडला आमचा आवाज ओळखून येणार नाही ना बाहेर हा बरोबर आहे. कसली डोकं चालू तर आम्ही इकडे साईडला थांबतो तुम्ही मागवा इकडे 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 थांब ए नाना ए नाना जरा बाहेर ये रे वाघ आलाय मग बिबटे माग लागलाय पळ कर ए यार मला खाई नाही मग बाबा खाईन मला चल लवकर कुठे वाघ रे? बघ हा इथे बिबटे असताना वाघ येतात काय काय रे? ए दर माणसा आम्ही मला वाटत होतं ही जी चूक आहे पण तू हे असले घेऊन बसशील मला वाटलं नव्हतं असली म्हणजे हा? असली लाज वाटली नाही लाज नाही वाटत हा? काय लाज वाटत? असली म्हणजे तुला काय संबंध ए, लग्नाची ती तुम्ही असं काय असं काय बोलत आणि काय तू मोठं लावू तुला नका काय आणि मग तू लग्नाची होती तर कमून गेली. हा? कमून गेली. थोडीशी अक्कल शिकवायसाठी तू तर म्हणली तुम्ही परत येणार नाही म्हणून. परत येणार बाबा म्हणणार बिबटे बिबट्या शिरलाय शिरला घरात. घरात हिला नवऱ्याची काळजी लागली ना नवरा खाईन बिबट्या ज्याच्या करता गेला. अरे पण मग म्हणलं तुला खाल्लं बिल्लं मग अरे सारख्या माणसा लाज वाटाय पाहिजे तुला तो बोलायचं काय काय संबंध संबंध नाही. म्हणजे? काय संबंध म्हणजे? माझी भाऊ नाही तर काय करायला म्हणजे कोण नाही का? काय संबंध निघायचा? घराच्या घरात बसती. हा? ए, जाऊन गेलीस ना? मी का? नीट राहायचं. मी त्याची बायको आहे, समजलं का? घरात शिरली तर शिरली नाही, नीट राहायचं, समजलं का? पण त्या बिचारीची काय चुकी आहे काय चूक आहे म्हणजे? शेणी आणली तिथे मंगळसूत्र माझ्या छाताडा मारून गेल्या बायको संबंध मिटला करायला हा मिटला मग कसं काय मिटाय? संपलं तुमचं लफडे मग व्हायनाच म्हणल्यावर काठी मागे घे. हा, काठी मागं घे. हे काय या गेड खाणार आहे ती काय? हा? आमचं खाणं तुमचं आणि लक्ष तुम्ही नाही काय? पाय घेऊन बसताय हे का? याला काय देतो काय मी? लाज नाही वाटायला शांती बया- बया कोणची घेऊन बसलो हे काय भटक भावनी नाही अरे घेऊन ती बसलाय? बायको आहे माई. बायकोनी काय मोठं टाकलं काय? तू होती पण तू गेली निघून. वहिनी एवढंच काय तेव्हा एकटी पोर गबी त्यांना मग म्हणजे एका दिवसात झालं का? हा. काय नाही, 4-5 तासात झालं? म्हणजे 10 वर्ष आली. आठ नाही, लागलं वाटलं की लाज काढायला? काय नाव आहे तुझ्या बहिणीला? काय होतंय का 10-12 वर्ष आले माणसाला वर- हा? अय्यो, कसला हलकट नालायक कुत्र्यावानाचा आहे का? दळीतल्या भोकाचा? त्याला उपाय नाही का? दवाखान्यात बिवाखान्यात काय ऐकायला येतो? घे घे इकडे पहिले कळत नव्हतं तुला? एक मिनिट, हा? एक मिनिट. पहिले कळत नव्हतं का? मला म्हणायचा उद्देश काय 2 मिनिटं ऐका हा माझी एवढी मोठी प्रॉपर्टी आजची काय आहे लेकरू बाळ मला वंशाला वारसदार नाही झालं, मला काय करायचं त्या प्रॉपर्टीचं? मग बरं त्याला दवाखाने आहेत काय उपाय आहेत ना सारख्या आहेत लोकांना ना म्हणायचं ना. काय? हा? दुसरी भटक भावनी करून बसला, मला माहित तरी आहे का? मला 2 पोरं आहेत ना, एक दिला. बर काय काय संबंध होतं घ्यायचा? पाहुणं का बरं? माझं मपलं मला पाहिजे. मला तो आदल्या दिवशी सांगत होता म्हणला बायकोला दुसऱ्या दिवशी मला दवाखान्यात न्यायची म्हणला मला काय लेकरू बाळ व्हायना तर वहिनीने बांधणं काढली हा. दुसऱ्या दिवशी तर म्हणला मंगळसूत्र मला फेकूनच काय- आणलंय म्हणला मिटलं माय म्हणला सगळं मला काय म्हणले तुम्ही दवाखान्याचा विषय? का केला? किती वेळा गेली नाही, दवाखान्यात? का केला विषय? तुम्ही किती वेळेस नेलं का नेलं बा तुम्ही दवाखान्यात? किती वेळेस हिला नेलं? नेलं, मला नेलं का? या गावाने ए, काय माहिती? मग आता हिला नेल्याशी झालं का पिलू? नाही वहिनी ती काय आता झालंय काय ते आईला शाळेत जाते भैया इकडे आहे भैया. मग ही काय लहान आहे काय? एक बच्चू बरीच प्रगती केली. ही लहान आहे का? ही काय 4 वर्षात होत काय तवा हा? काय बघत बसे? झाला की दाजी? आता काय करू दाजीने लाजच सोडली पार दाराचा विषय संपला मग? ठेवली का लाज ठेवली काही गुटगुटीत केलाय. मग गुटगुटीत म्हणजे काय काय? ना ना हो. नानावर आता केलाय. आपण हॉटेल सांगतो काय? नाही नाही तुला माहित होतं तू जाऊ नको म्हणून. हा का? म्हणून तो 2-3 तासात झाला काय काय लगेच? हो का? हा? 2-3 तासात नाही
पण सांगायचं तुला, पण तू ऐकते पुढे. होय ना ना सांगायचं होतं. आता वहिनी इथं राहायचं म्हणलं असं झाड नोटीवर राहावं लागेल राव. जाणून ठेव नाही मग? तिच्या मनावर राहिली तर ओके, नाही राहिली तर ओके. हा आमचा आहे. ए, दलिंदर हिला लाज वाटत नाही, एखाद्याचं घर शिरायला लाज वाटत नाही. भटक भवाने चल माझ्या घर शिरली आणि माझ्या नवऱ्या स्कूल दिदी वरतून शायनिंग मध्ये सांगा ती काय इथं हा? असलं नाही बोलायचं, मग कसलं बोलायचं तुला? इज्जत कसली इज्जत? अगं तुला इज्जत आहे का? तू माझ्या नवऱ्या सगळं लग्न करून आली. अरे वहिनी. तर बावड आहे, तू लग्नाची ती पोरं काय फुकट आहे? हा ही काय प्रॉपर्टी मोकार आहे काय? ए, बाबा, काय मला- डोक्यात घालती तू? काय 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 मला करणार? साडा, मला तिचा. तू हाणून काय करणार? लई त्याला साडा. नाही, ए, चल, बोलायचं, चल. काय करणार तू हाणून? हा ना मग लाज तुला नाही. हा ना. कोण? हा बघ, आणखी काय सांगू तुम्ही, काय? 2 मिनिट थांब फक्त. सोड, सोड. अजून एक करणार आहे का? नाही अजून नाही करणार. दोन शब्द बोलू दे. तुला ए, चला का? तुला एक सांगू, तू अजून मिनिट अंगाला हात लावायचा नाही तसला. तू अजून मिनिट राहील ना, हा. तुला ढबू खडकू सगळं मिळणार नाही. मला खडकू लागत नाही, मला काय काय लागत मी सांगन काय ना. काय लागेल तुला मी सांग. बघन ना काय तू करायचं काय ते. पैसे आता ह्या काय पाहिजे? या पोऱ्याला ए, सुद्धा तू द्यावं काय लागेल. तरी मला काय लागतंय काय नाही. होय इकडे चल. माझ्या नवऱ्यापाशी उभा राहायची नाही अजिबात. चल. तुझी लायकी आहे का? चल. जीव चालली मला सांगायला. अरे पण तू काय तुझं धंदे? इकडं कोण? मी कशाला दाम देऊ? ती माझ्या घरात शिरली. कायद्यानी पहिली बायको असताना दुसरी बायको करता येत मग नाही. काय बोलतात? हा मग ती कोर्टावर बघू मग बरं, बरं. करतो तुम्हाला. आम्ही सांगू कोर्टात. हा. काय सांगताय? काय मला? सांगताय? कायद्याने आम्हाला पहिला पोऱ्या असून दुसरी बायको आम्हाला त्रास देते, कायद्याने आम्ही सांगू. सांगू काय पहिली पहिली आधी कोणती थोडी आहे? पहिली कोणची आहे? ते पहिली कोणती होती? तुझं काय रेकॉर्ड आहे मला दाखव. तुझं नाही आधार कार्ड, तुझं नाही काही, तुझं काहीच नाही. वैशाली हीच वैशाली, तिचं बी नाव वैशाली आहे. आणि तीच लग्न पहिल्यांदा झाले, तू लग्न नंतर झालं असं आम्ही कोर्टात प्रूफ करू. वहिनी काय आहे? त्या नाही पोराकडे लग्नाचा बघा, फोटो, तुमचं लग्न किती हो. वर्ष झालंय ती बघा. नाही लग्नाचा फोटो, नाही आधार कार्डची झेरॉक्स, नाही हिचं मतदान कार्डात नाव, हिचा काय प्रूफ आहे? ही माझी बायको आहे म्हणून. चॅप्टर तू पोलीस स्टेशनला फोन कर. दिल काय कुठं या माणसाची काय इज्जत काढली फार. कोण? आम्ही हा बघू कोण कोणाला केस येतंय. केली. मी आजूबाजूला केस केली. बस किनार काय? आता काय उपयोग राहिला? आता ते विषय संपला. अहो, लाजगिरी काय तुमची? कुशाल बायकोला म्हणतात आज संबंध संपला. अरे इतके दिवस तुला माहिती आहे पण एखादी जेवणात विष पाजून मारला असता. कस काय आता तुला ठेवायचं. सांगता येईल मला. पण वेळ आलं. काही वेळ आल्या मग दवाखाने बोलून आम्हाला सांगायला रोग आलता काय तुम्हाला त्यावेळेस? अहो वेळ पोरांची परत नाही काय बायका करून बसलंय. वेळ पोरांची नाहीच आहे. हिचा रोज मार खायचा मला, हिचा रोज दडपशाही. मी कवर जगू, मी जगू का नको मला सांगा. दाडाधड हानतेत बिचाऱ्याला. रोज एक दिवस खाडा नाही, नका ना हानीत जाऊ. गरज नाही. तुम्ही मरणाचा हाणल्यामुळे त्यांनी बायको केली. हे साडक्याला तिकडून काढा नाही तर मी हा. हातात- हातात घेईन, हा. मग इकडं. ह्या बिचाऱ्या होय नाही त्याच्या अंगाला हात तरी लावितात का? भागलं? काय बघ. तो गच गच बाया तरी ती. ए, चल जरा का. नाही, बघ. नाही. भागलं? ए, अरे रे, ही ये धरलं तिला. हिचा काही समज येतो तिकडे धरीला. धर त्याला. काय? ए, थांब, थांब, थांब. हाणा, हाणा, हाणा. आता भांडणं करतो ना, ऐका 2 मिनिटं. मी काय सांगतो 100% मान्य आहे. इकडे अलीकडे या. आता करू नाही केली. हा नाही नाही आता करू नाही केली. आता काय होणार आहे का? आता काय होणार आहे? आता एवढं मोठं पोरग सोडून देता येणार आहे का? नाही देता येणार. इकडे तिकडे बघा. होणारी गोष्ट घडून गेली. तू राह ती राह. हा. आपल्याला काय 2-2 बायका नाही तर काय काय? समज तिचा मग ठेवायचा? तिला काय सोडू शकत? पण आता काय सोडू शकत? हा वे. आ, ती माझी तिला इथं नाही ठेवा, तिला कुठं बी ठेवा. एवढं इथं नाही, माझ्या मोठं बहिणीपाशी नाही ती ठेवा. माझ्या घरात ठेवणार नाही. हा इथं नाही ठेवा. तिच्याकडे कुठं ठेवायची? तो दुसरं बांधून देईन. कोण? इथे हा ना. तिला दुसरं बांधून द्या. तुम्ही काय पंचायती अहो, करता? पण- गावात नाही, वाजविले आता पंचायती. करणार राव मिक्त मित्र घे. न्यायाधीश आहे का कोण? मागं सांगत होतो. मी तिला लावून देणार नाही इथं, मी आता सांगते. पण आता काय उपयोग हो? हा, मग एक काम कर, हे घर तुलाच राहू दे. घर नाही सगळं मला लागतंय. सगळं राह. हा. चला जाऊ दे, जाऊ दे. तुम्ही कुठं? गेला तर गेला. सगळं लागतं. आम्ही जातो मग काय कुठं चालले तुम्ही? तुम्ही बी लागतात नाही नाही. तुम्ही बी पाहिजे. तुला ही सगळं राहू दे मग आम्ही जातो. अहो पण तुला जर- आता तुला जर आम्हाला तो ठेवायचा असेल तर आम्ही तिघं बी राहतो. नाही नाही मग नाही तर मग मी चालतो. मी या बाहेर ठेवणार नाही. अहो पण वहिनी घडू नाही घडलंय आता काय करणार त्याला घ्या समजून कुठेतरी. आज झुकबी ऐक येड्यावानी म्हणजे करू तुम्हाला तिला ठेवायचं. आणि मग हे तर मग आता त्यांना काय वारं सोडून देते काय? लोक काय म्हणते? आता जीव देतील. ताईला. ए, ताईले. ए, नाही. अरे उलट ताईले. दार उघडा. अरे तुम्ही बरं तिकून रस्ताय काय? ए, ताईले, इकडून उघड. ए मरते का काही दार उघडा. जातं पाहुणे. तुमचा कार्यक्रम लागला. ए, ताई उघड. मला बघू दे थांबा. तिकडे कुठे गेलो तुम्ही? जीव देते ए, ए, अरे. नको. ए, ताई.
बरं तर तुम्ही इकडून आले तिथं मागे. जीव देऊन काय होतं? अक्षर जाऊ नका. ए, ये. बायको तुला काय अक्कल बिक्कल आहे का? कोमल इकडे रे वहिनी तसं नाही जीव दे. भाषेभाऊ इकडे तुझ्या काय तू डोक्यात पाणी सोडती सोडती सोड काय हे करीत इकडे बघ ते मग भाषण ही माझी बहीण घ्या तू जिरवाय करता हे नाटक केले बाकी काहीच कारण नाही सडक्या वाहनाच्या बरोबर जीव द्यायला इकडे पाठवलं मी घरामध्ये इलियास तरी बरं झालं असतं. मग तुम्ही विचार करा ही रोजीचे हानमार कवर सहन करा. ए, तिला धडा काय कसं करते? शिकवलं पाहिजे ना. एका दिवस खडा नाही माहिती का रोज जेवायला नाही त्याच्या पायी भांडणं आंघोळीला पाणी नाही त्याच्या पायी भांडणं परत रानात काही जायचं नाही त्याच्या पायी आणि भांडणं लगेच- मोटर चालू करत नाही त्याच्या पायी भांडणं मग बहीण मला म्हणली आपण अशी शक्कल करू मला ती ओळखीत नाही काय नाही आपण डबल डोकं लावू. अरे गेले आणि असते आम्हाला ना. माहिती होतं सगळ्या गावाचा कळकुटा माणूस आमच्यापर्यंत येतच असतो त्याचा म्हातारे का आणि तो तिला फोन करून सांगत असतो आमचं प्लॅनिंग झालं नव्हतं तो इथून चालला होता खिडकी वाटत तेव्हाच आम्ही इथून मोठ्याने बोलायला सुरुवात केली लगेच आणून पाणी प्यायला. काल लावायला लगेच आगी तेल वतून दिला आम्ही बी म्हणलं गेली पोहोच झाली म्हणलं आता फक्त दाराला लाव आता लगेच गँग येत असते मी आले असते ना तुम्ही तुला आता अजून मी सांगतोय नीट राहायचं तिथं राहायचं नाही तर आता जायचं आणि तुम्ही मोकर काही लफडे करीतात काही करीतात कोण ती सगळं म्हणती. लफडे येतं? आणि ती म्हणती बा कोण म्हणलं लफडे येतं? तीच म्हणती अहो, जेव पण म्हणलं मला काय ही आग लावा मी काय म्हण जेव म्हणला मला काय करायची काय म्हणून? रे, काय रे, काय रे? आता हे सोन्यासारखी बहीण पारी संग त्यांच्या संग पारी नाही ही बहीण आहे माझी हे भाषा भास आहे तो. हे काय बावळा टोनी तुला काय आखलीचा भाग बिग आहे की ना रोज तू आहे किरकिरी पाहिजे ना मला असं झालंय का बा मरावं का जागा सोडून जावं असं वाटतं आणि त्याची काय एवढी लपडी आहेत का तेव्हा एखाद्याच आहे गावात फक्त काय जे काय लय आहे, काय तेव्हा त्याला झोपट झोपट हा. काही कुठं नाही सांगत होतं. मग मी सांगितलं मी आले असते याला लटकून अंग असं इथं माया कुठे होता नवरा दिला सोडून आणि मायाकडे कुठं बस ना आता नाही, नाही, हा ना. म्हणजे तिकडे ठेवून असतं काय मग जरा नीट शिके काठी घे हो का ए बाई ती तिकडे तो आहे नवऱ्याला नाही तो बस बाबा काय कुठे लावली मॅच दिलाय काय कुठे लावली म्हणजे आणि मग तो कोणी वाढवला कोणी वाढवला मी म्हणतो, ए, तिकडे जग मार आहे तुमची नाही तुला गरज आहे काय हे सगळ्या दुनियाचं कळकूट आहे काहीच कारण नाही आणि आता आहे ना ऐ हा, आता तिला आई काय 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 परत आपल्या दारात भांडण करून यायचं नाही काय हा. पण मला काय माहिती मला त्यांनी सांगितलं ती जाऊन ती झालं ती इथून पुढे नीट वाट नाही नाही तू तिला काय काय बोलली तुला काय कळत काही पण मला माहिती होतं का तुमची बहीण आहे म्हणून आता ती. मला नाही तिला काय माहित मला तेव्हा. माहिती आहे, मी बोलले असते का पुरं वाटोळं केलं ना तो कवर सांभाळायची कोणच्या पण कोणच्या ती माणूस गडून कवर सहन करीन गावात कोण कोणी आग लावा असतं असं दुसऱ्याचा संसार आणि स्वतःचा संसार कधीच उद्ध्वस्त नाही करायचं एवढं तर ध्यानात ठेवायचं दुसरं काय? मला चार म्हणतो, बोटाचं अंतर एवढं तुला तुला माहिती आहे ना त्याचं नाव आपल्याला सांग त्याचं संग मला घेऊन चल तिला अक्कल नसल्यावर नुसतं लफडं- मला याने लफडं- सांगितलं होतं अरे दुसऱ्याचं ऐकून वाटू वगैरे केला असतं ना बाहेर. लफडं. होय, परत पटपटक्यास आगड्या वाहनाचं मोकर चालेल थांबा करीत तुम्ही जर कसले मोबाईल मध्ये बघ हे बघा ए, सांगते नका भांडण करू आमच्या घरात काय तुमच्या घरात भांडण केलं या माणसाला सांगा की नाही मला मी तसंच आहे. काय सांगायचं तुमचं आणि माझं सारखं आहे ती बरं आहे. मामा हा, दे सोडून तुला सांगतो मी अजून तरी बाकीचं सांगितलेलं नाही तुझ्या- आता आणलं ना तर मी सगळं सांगन का बस तुला काय सांगायचं? काय सांगायचं याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही मी आता जा, जा. निघ. ही चित्राचा माणूस आहे ती. ही एक नंबरचा आग लावाय गावातला असली नाहीतरी भेटत त्याचं चला ठेवा चहा